Student, in today's lecture we are going to start our next point, chemical method of analysis. ओके, तर आपण जो नेक्स्ट चॅप्टर सुरू केलेला आहे इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री, त्याच्यामध्ये आपण केमिकल मेथड ऑफ ॲनालिसिस बघणार आहोत. त्याच्यामध्ये जी फर्स्ट मेथड आहे ती आहे क्लासिकल मेथड. ओके, तर क्लासिकल मेथडमध्ये आपण बघणार आहोत क्लासिकल क्वालिटेटिव्ह अनालिसिस अँड क्लासिकल क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. आता क्लासिकल क्वालिटेटिव्ह म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. क्वालिटेटिव्ह अनालिसिस आपण बघितलेलं आहे. दिस इज दी टाइप्स ऑफ सेमी मायक्रो अनालिसिस. क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे काय तर डिटेक्शन ऑफ प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ इलेमेंट. ओके, फॉर दॅट कंपाऊंड. मग आपण फर्स्ट जी मेथड बघणार आहोत ती आहे क्लासिकल क्वालिटेटिव्ह अनालिसिस. Classical qualitative analysis. Okay, it includes याच्यामध्ये काय काय येतं तर बघा कुठल्या कुठल्या मेथड येतात. it includes separation methods such as precipitation, extraction and distillation. ओके, आता बघा जे आपण क्लासिकल क्वालिटेटिव्ह अनालिसिस आपण जे केमिकल मेथड बघणार आहोत त्याच्यामध्ये काय येतं तर आपण सेपरेशन करतो एखाद्या कंपाऊंडचं. ओके, म्हणजे दिस इज काय आहे ही सेपरेशनची मेथड आहे. सेपरेशन मेथड सच ॲज प्रेसिपिटेशन, तर त्या कुठल्या मेथड आहे सेपरेशनच्या. प्रेसिपिटेशन थ्रू आपण सेपरेट करतो, एक्स्ट्रॅक्शन आणि डिस्टिलेशन. तर प्रेसिपिटेशन म्हणजे काय बघा, आता सपोज मिल्क आहे. ओके, सपोज मिल्क आहे, मिल्क घेतलेला आहे तुम्ही आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं तर कर्ड ॲड केलं. ओके, मिल्कमध्ये काय केलं तर दही ॲड केलं. आता जो तुम्हाला सॉलिड पार्ट मिळेल, ओके, जे सॉलिड पार्टिकल्स तयार होतील त्याला काय म्हणणार तुम्ही, प्रेसिपिटेट म्हणणार. ओके, म्हणजे मिल्कमध्ये जर तुम्ही कर्ड ॲड केलं आणि थोड्या वेळाने जर सॉलिड पार्टिकल्स तुम्हाला मिळाले, ओके, तर ते सॉलिड पार्टिकल्सला आपण काय म्हणणार, प्रेसिपिटेशन. ओके, त्या पद्धतीने काय असेल हे प्रेसिपिटेशन असेल. त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये पीपीटी असंही म्हटलं जातं. ओके, तर प्रेसिपिटेशन म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल मिल्कमध्ये जर कर्ड ॲड केलं तर थोड्या वेळाने ते सॉलिड पार्टिकल्स तयार होतात. त्या सॉलिडिफिकेशनला तुम्ही काय म्हणता तर प्रेसिपिटेशन असं म्हणता. ठीक आहे, म्हणजे प्रेसिपिटेशन काय हे लक्षात आलं असेल. त्यानंतर जी सेपरेशनची नेक्स्ट मेथड आहे ती म्हणजे एक्स्ट्रॅक्शन. ओके, तर एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, सेपरेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स फ्रॉम दी ॲक्वियस सोल्युशन. ओके, आता सपोज एखादं नॅचरल प्रोडक्ट घेतलेला आहे किंवा एखाद्या झाडाचं फळ घेतलं, फूल घेतलं किंवा पान घेतलं. ओके, म्हणजे आपल्याला त्याचं एक्स्ट्रॅक्शन घ्यायचं आहे. म्हणजे एखादं प्लांट आहे त्याच्या पानांमध्ये काही इम्पॉर्टंट म्हणजे आयुर्वेदिक प्रॉपर्टीज आहेत. ओके, म्हणजे मेडिसिन्स आहेत इम्पॉर्टंट त्या पानामध्ये, त्याचं आपल्याला एक्स्ट्रॅक्शन करायचं आहे. म्हणजे आपण काय करतो ते पानं घेतो, कुटतो, पाणी टाकतो, कुटल्यानंतर त्या पानांमध्ये जे तुम्हाला आयुर्वेदिक मेडिसिन जे मिळतं, ओके, ते पाणी टाकून आपण बारीक केलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे काय आहेत, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्येच डिझॉल्व्ह होतात. मग आपण हे एक्स्ट्रॅक्शन कसं करतो, त्यामध्ये पुन्हा काय करतो तर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट टाकतो. मग जे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात ते ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये येतात आणि तेव्हा आपण ते एक्स्ट्रॅक्शन करतो. आता जर तुम्हाला आपलं कॉलेज सुरू असतं, लॅबोरेटरीमध्ये हे सगळ्या प्रोसेस तुम्हाला दाखवल्या असत्या, त्यामुळे तुम्हाला समजलं असतं. तर एक्स्ट्रॅक्शन ही काय आहे, सेपरेशनची प्रोसेस आहे. ओके, त्यानंतर जी नेक्स्ट आहे ती म्हणजे डिस्टिलेशन. तर डिस्टिलेशन म्हणजे काय तर बघा, आपण काय करतो टू डिफरंट लिक्विड काय करतो डिफरन्शिएट करतो. ओके, त्याला काय म्हणतात डिस्टिलेशन असं म्हणतात. ओके, आता सपोज एखादे दोन सॉल्युशन जर असतील तर ते मिक्स झाले असतील तर ते आपण डिस्टिलेशन या प्रोसेसने काय करतो सेपरेट करतो. ओके, तर ही काय बघितली आपण क्लासिकल क्वालिटेटिव्ह अनालिसिस. तर आपण हे कशा थ्रू आपण आयडेंटिफाय करू शकतो की मग दी आयडेंटिफिकेशन इन्क्लूड्स चेंज इन कलर, म्हणजे त्याच्यात कलर चेंज होईल किंवा
मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंटमध्ये चेंज असेल किंवा रिॲक्टिव्हिटी असेल त्याच्यामध्ये, ह्या सगळ्या ज्या प्रोसेस म्हणजे जे आयडेंटिफिकेशन आहे त्यावरून आपण सांगू शकतो की दिस इज दी ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, हे आपण त्याच्या क्लासिकल मेथडने काय करतो तर त्याचं ॲनालिसिस करतो. आणि ते कुठलं ॲनालिसिस आहे तर क्लासिकल क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आहे. म्हणजे आपण टू क्वालिफाय करतो. ओके, म्हणजे ज्या त्या कंपाऊंडमध्ये ते इलिमेंट प्रेझेंट आहेत का, ओके, ते आपण काय करतो तर त्याचं आयडेंटिफिकेशन करतो. म्हणजे आयडेंटिफिकेशन करतो म्हणजे ते कशा थ्रू करतो तर बॉइलिंग पॉईंट बघतो त्या कंपाऊंडचा किंवा मेल्टिंग पॉईंट बघतो. ओके, किंवा त्याचा कलर चेंज होईल असं बघतो. ओके, आता सपोज तुम्ही एक्स्ट्रॅक्शन घेतलेलं आहे, तुम्ही काय केलं ते पानं घेतली, कुठली बारीक केली पाणी टाकून. ओके, एक्स्ट्रॅक्ट मिळाला तुम्हाला त्या वॉटरमध्ये. आता वॉटरमध्ये काय ते ऑर्गॅनिक जे कंपाऊंड आहेत आणि जे म्हणजे वॉटर जे आहे ते काय होईल डिफरंट लेयर त्याच्या मिळतील. ओके, मग आपल्याला काय करावं लागेल त्याच्यामध्ये सॉल्वंट म्हणजे ऑर्गॅनिक सॉल्वंट टाकावं लागेल. मग जे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात ते ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह होतात. मग ते जे एक्स्ट्रॅक्ट केलेला जो पार्ट आहे तो पानांचा तो कशामध्ये जाईल तर ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये जाईल. त्याच्या थ्रू आपण सेपरेट करतो आणि ते आपण बघतो. मग नंतर एक्स्ट्रॅक्शन करतो, एक्स्ट्रॅक्शनची प्रोसेस करतो. मग तो सपोज येलो कलरचा पार्ट आहे, तो येलो कलरचा पार्ट काय होईल सेपरेट होईल. ओके, ह्या पद्धतीने एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. आता लॅबोरेटरीमध्ये तुम्हाला दाखवलं असतं नक्की कशी प्रोसेस होते, जे ते इन्स्ट्रुमेंट पण आहेत तिथे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट आपण बघितली क्लासिकल क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस, अशीच आपण बघणार आहोत क्लासिकल क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. आता क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय, डिटर्मिनेशन ऑफ रिलेटिव्ह प्रपोर्शन. म्हणजे आपण तिथे क्वांटिटी डिटेक्ट करतो, म्हणजे किती क्वांटिटी आहे. बघा, जी सेकंड मेथड आहे क्लासिकल क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, क्लासिकल क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. ओके, आता बघा, इट इज अचीव बाय मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम और वेट. ओके, म्हणजे आपण हे कशा थ्रू डिटेक्ट करतो तर व्हॉल्यूम आणि वेट बघतो त्याचं कंपाऊंडचं. ओके, सो आपल्याला वेटमध्ये ते एक्सप्रेस करावं लागतं, त्याला आपण ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस असं म्हणतो. आणि जर व्हॉल्यूममध्ये जर एक्सप्रेस केलं आपण तर त्याला आपण व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिस असं म्हणतो. म्हणजे सपोज एखादं कंपाऊंड आहे त्याचं आपल्याला वेट एक्सप्रेस करायचं आहे, वेट डिटेक्ट करायचा आहे, तर तो जो एक्सपेरिमेंट असेल त्याला आपण ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस असं म्हणतो. ओके, म्हणजे काय होईल ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिसमध्ये एखादं कंपाऊंड असेल ते काय करायचं बर्न करायचं, जे इम्प्युरिटीज असतात त्या बर्न होऊन जातील आणि फक्त प्रोडक्ट जो आहे मिळालेला आहे तो फक्त शिल्लक राहील आणि त्याचं ते तुम्ही वेट करणार आहात. ओके, म्हणजे ह्या मेथडला आपण ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस असं म्हणतो. त्यानंतर व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिस म्हणजे एखादं सॉल्वंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही 2 सॉल्वंट घेता. ओके, व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिसमध्ये, आणि ते 2 सॉल्वंट तुम्ही त्याचं काय करता व्हॉल्यूम त्याचा डिटेक्ट करता. ओके, तर त्याला व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिस असं म्हणतात. ओके, सो दिस मेथड इज अचीव्ड बाय मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम और बाय वेट. ओके, म्हणजे आपण या मेथडने व्हॉल्यूम आणि वेट आयडेंटिफाय केला जातो, त्याला काय म्हटलं जातं क्लासिकल क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. ओके, म्हणजे आपण त्याला टू क्वांटिफाय असंही म्हणतो. ठीक आहे, तर आपण आता नेक्स्ट बघणार आहोत केमिकल मेथड ऑफ ॲनालिसिस. इट इज कॅरीड आउट इन 2 स्टेजेस किंवा स्टेप म्हटलं तरी चालेल. म्हणजे ते 2 स्टेपमध्ये आपल्याला डिटेक्ट ॲनालिसिस करायचं आहे त्याचं. फर्स्ट वन इज दी ड्राय केमिकल ॲनालिसिस. फर्स्ट वन इज दी ड्राय केमिकल ॲनालिसिस. ओके, ड्राय केमिकल ॲनालिसिस इट इज कन्सिडर्ड ॲज प्रिलिमिनरी क्वालिटेटिव्ह टेस्ट. इट इज considered as preliminary qualitative analysis. आता जी ड्राय केमिकल अनालिसिस आहे किंवा आपण त्याला ड्राय टेस्ट म्हणू, ते काय आहे तर प्रिलिमिनरी क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे प्रिलिमिनरी टेस्ट आहे. ओके, सो आपण काय करतो, एखादं कंपाऊंड तुम्हाला दिलेलं असेल त्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही सॉल्वंट वगैरे काही टाकत नाही, फक्त काय करता एखादं सपोज कंपाऊंड दिलेलं आहे ते बर्न करता, कुठला कलर येतोय किंवा काय ऑब्झर्वेशन येते ते बघता, तुम्ही ऑब्झर्वेशन करता.
काय होतंय त्या कंपाऊंडचं, कलर चेंज कुठला होतोय वगैरे वगैरे, ठीक आहे. आणि त्यावरून सांगतं की दिस कंपाऊंड कंटेन दॅट एलिमेंट्स आर प्रेझेंट. ओके, हे आपण प्रिलिमिनरी टेस्टमध्ये करतो, त्याला आपण ड्राय टेस्ट असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही फक्त सॉल्व्हंट घेता टेस्ट ट्यूबमध्ये आणि फक्त बर्न करता. ओके, किंवा सॉल्व्हंट घेता त्याच्यामध्ये वॉटर टाकाल, सोल्युबल आहे का इनसोल्युबल आहे ते बघाल. ओके, त्यावरून आपल्याला समजेल की दिस कंपाऊंड कंटेन दॅट एलिमेंट. ओके, सो ही काय आहे तर ड्राय केमिकल अनालिसिस आहे ही. दिस इज द प्रिलिमिनरी टेस्ट. ओके, त्यानंतर जी सेकंड टेस्ट आहे, स्टेज आहे वेट केमिकल अनालिसिस. वेट केमिकल अनालिसिस, वेट केमिकल अनालिसिस. आता बघा, वेट केमिकल अनालिसिस इट इज कॅरीड आउट बाय प्रिपेअरिंग सोल्युशन. इथे लिहिते मी, इट इज कॅरीड आउट बाय preparing solution of test sample in suitable solvent. ओके, तर वेट टेस्ट म्हणजे काय, इट इज कॅरीड आउट बाय प्रिपेअरिंग सोल्युशन ऑफ टेस्ट सॅम्पल इन सुटेबल सॉल्व्हंट. म्हणजे तुम्ही सोल्युशन प्रिपेअर करणार आहात. सपोज एखादं तुम्हाला कंपाऊंड दिलेलं आहे, त्याचं काय करणार तुम्ही सोल्युशन प्रिपेअर करणार आहात. ओके, आणि काय करणार, ते जे सोल्युशन आहे ते तुम्ही टेस्टसाठी वापरणार आहात. ज्या काही टेस्ट सांगितल्या असतील त्याला काय म्हणणार तुम्ही, वेट टेस्ट. ओके, म्हणजे इट इज कॅरीड आउट बाय प्रिपेअरिंग सोल्युशन ऑफ टेस्ट सॅम्पल इन सुटेबल सॉल्व्हंट. ओके, त्याच्यामध्ये काही तुम्ही सॉल्व्हंट टाकणार आहात आणि ते काय करणार आहात तुम्ही त्याचं सोल्युशन प्रिपेअर करणार आहात, जे तुम्हाला दिलेलं कंपाऊंड असेल त्याचं. आणि ते कशासाठी वापरणार तुम्ही, पुढे टेस्ट करण्यासाठी वापरणार. त्याला काय म्हणणार तुम्ही, वेट केमिकल अनालिसिस. ओके, यावर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की दिस कंपाऊंड कंटेन दॅट एलिमेंट्स आर प्रेझेंट. ओके, त्यानंतर आपण जी नेक्स्ट बघणार आहोत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. इथे आपण थांबूया. ठीक आहे, तुम्हाला हे समजलं असेल तर काय काय बघितलं आपण बघा. आपण क्लासिकल मेथड बघितल्या. ओके, क्लासिकल मेथडमध्ये आपण क्लासिकल क्वालिटेटिव्ह अनालिसिस पाहिली. त्यानंतर आपण क्लासिकल क्वांटिटेटिव्ह अनालिसिस असं बघितलं. तर क्लासिकल क्वालिटेटिव्ह अनालिसिस जी मेथड आहे ती आपण सेपरेशनसाठी यूज करतो. ओके, दिस इज दी सेपरेशन मेथड असं म्हणू आपण. तर त्या सेपरेशन मेथड कुठल्या कुठल्या आहेत तर प्रेसिपिटेशन, एक्स्ट्रॅक्शन अँड डिस्टिलेशन. हे समजलंय तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर बघा क्लासिकल क्वांटिटेटिव्ह अनालिसिस डिटरमाइन दी रिलेटिव्ह प्रपोर्शन. म्हणजे आपण वेट किंवा तिथे व्हॉल्यूम डिटेक्ट करणार आहोत. त्याला जे आपण वेट डिटेक्ट करतो, वेट एक्सप्रेस करण्याच्या मेथडला तुम्ही अनालिसिसला तुम्ही ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस म्हणता आणि व्हॉल्यूम एक्सप्रेस करण्याच्या अनालिसिसला तुम्ही व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस असं म्हणता. ओके, सो इट इज अचीव्ड बाय मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम और वेट. ओके, क्लासिकल क्वांटिटेटिव्ह अनालिसिस इज मेजर्ड ऑफ व्हॉल्यूम और वेट. ओके, त्यानंतर आपण बघितली केमिकल मेथड ऑफ अनालिसिस. त्याचे दोन स्टेजेस आहेत. फर्स्ट वन इज दी ड्राय केमिकल अनालिसिस अँड सेकंड वन इज दी वेट केमिकल अनालिसिस. ड्राय केमिकल अनालिसिस दिस इज दी प्रिलिमिनरी टेस्ट. म्हणजे आपण एखादं कंपाऊंड दिलेलं असेल ते फक्त काय करतो, बर्न करतो, त्याच्यामध्ये कुठलेही सॉल्व्हंट ऍड करत नाही. ओके, आणि बघतो रिझल्ट काय येतील ते. त्यानंतर वेट केमिकल अनालिसिस, त्याच्यामध्ये काय करतो आपण जे दिलेलं कंपाऊंड आहे त्याचं सॉल्व्हंट प्रिपेअर करतो आणि ते आपण टेस्ट पुढं जे नेक्स्ट टेस्ट असतील त्यासाठी यूज करतो. ओके, तर ही आपण काय बघितली तर केमिकल मेथड ऑफ अनालिसिस पाहिलं. तसंच आपण पुढे बघणार आहोत केमिकल मेथड ऑफ क्वालिटेटिव्ह अनालिसिस अँड केमिकल मेथड ऑफ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस.